या शाळामध्ये ही पात्रीची भाजी आलेली आहे. मी तुम्हाला दाखवतो ही भाजी कशा प्रकारे उगवलेली आहे. तर ती अशा प्रकारे आपण उपटून घेऊन याची आपण भाजी तयार करणार आहोत. ही एक प्रकारची रानभाजी असून पोटाचे सर्व विकार या भाजीमुळे बरे होतात. भरपूर प्रकारची जीवनसत्व यामध्ये आहेत आणि ही भाजी मनुष्याच्या आरोग्यासाठी चांगली आहे. कोवळी जी भाजी आहे ती कोवळी भाजीच फक्त आपण घेणार आहोत. जून भाजी शक्यतो घ्यायची नाही. जून भाजीला अशी पाने पिवळी पडलेली असतात. अशी भाजी शक्यतो घेऊ नये. साधारण पाव किलो इतकी भाजी आपण आज त्याची प्रक्रिया कशी असते, भाजी कशी तयार करतात याविषयी आपण माहिती घेणार आहोत. आपले साहित्य जे आहे पात्रीची भाजी बनवण्यासाठी हा कांदा घेतलेला आहे, मिरची, गोडे तेल 2 चमचे, 50 ग्रॅम शेंगदाणे आणि चवीपुरतं मीठ आणि लसणाच्या 7 ते 8 पाकळ्या. हे पाणी गरम झालेलं आहे आणि ह्या गरम पाण्यामध्ये आपण ही चिरलेली भाजी पात्रीची आहे आपण शिजवण्यासाठी ठेवत आहोत. तर साधारण ही पाण्याला उकळी आल्यानंतर ही भाजी आपण काढून घेणार आहोत. आणि यामध्ये शेंगदाणे हे 50 ग्रॅम आहेत. शेंगदाणे प्रथम आपण कलबत्त्यामध्ये कुटून घेऊया आणि त्यामध्ये त्या लसणाच्या 4 ते 5 पाकळ्या कुटून घेऊन बारीक करूया. आपण आता ही भाजी एक 10 मिनिटं झालेली आहे, शिजलेली आहे चांगली. ती आपण चुलीवर खाली घेऊन ती पूर्ण पाणी आपण काढणार आहोत आणि हे पाणी काढल्यानंतर मुक्त करून पाणी काढणार आहोत. ही भाजी करण्यासाठी आपण ही पातेली ठेवलेलं आहे. ती भाजी मगाशी आपण स्वच्छ गार पाणी घेऊन पिळून एका साईडला आपण ठेवणार आहोत. पात्रीची भाजी शिजवून अशी गोळे तयार केलेले आहेत आणि आपण कढई ठेवलेली आहे. तर साधारण 2 चमचे तेल पुरेस होईल. तेल टाकल्यानंतर तेल चांगलं कडून द्यावं. त्यामध्ये कांदा आणि मिरची, थोडंसं चवीपुरतं मीठ आपण घ्यायचं आहे. त्यामध्ये मग शेंगदाणा आणि लसूण पाकळ्या आपण मिक्स करणार आहोत. कांदा चांगला लालसर झाल्यानंतर कांदा आणि मिरची यामध्ये आपण बारीक कूट केलेलं आहे शेंगदाण्याचं आणि लसूण हे आपण मिक्स करणार आहोत. साधारण 2 ते 3 मिनिटं लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचे. खमंग भाजल्यानंतर ही पात्रीची भाजी रानभाजी आहे ती आपण गार पाण्यातून स्वच्छ धुवून घेतलेली आहे. ती त्यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे. असा सुंदर प्रकारचा रानभाजीचा सुवास सुटलेला आहे आणि ही 5 मिनिटाची हलवून घेतल्यानंतर खाण्यासाठी तयार होईल. तर झाकण ठेवूया. 5 ते 10 मिनिटांनी ही भाजी तयार झालेली आहे. ती आपण काढून घेऊया. आता अशा प्रकारची ही भाजी जर आपण तयार केली तर आपल्या मानवाचं चांगलं आरोग्य राहू शकतं.